नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत मी आज तुमच्यासाठी मराठी व्याकरणाचा असा एक प्रश्न घेऊन आलो आहे जो 90% विद्यार्थी प्रश्नाचे उत्तर देताना चुकवतात. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, बघूया आजचा प्रश्न काय आहे आपल्याकडे. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. नीळकंठ हा अत्यंत देखणा आणि सुंदर आहे. यामध्ये काय नीळकंठ, नीळकंठ या शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायची आहे. नीळकंठ याला कुठलाही विभक्ती प्रत्यय लागला नाही. तर तुम्ही म्हणाल विद्यार्थी मित्रांनो की इतकं सोपं आहे. याचं सहज उत्तर म्हणजे काय, प्रथमा विभक्तीमध्ये, कारण याला कुठलाही विभक्ती प्रत्यय लागला नाही. तर हे अगदी चुकीचे आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण नीळकंठ हा जो शब्द आहे हा एक सामासिक शब्द आहे आणि सामासिक शब्दाला ज्या वेळेला आपल्याला विभक्ती ओळखायची असते तर त्यावेळेला सामासिक शब्दाचा विग्रह करून त्या विग्रहामध्ये जो संबंधी सर्वनाम असते, संबंधी सर्वनामाला जे विभक्ती प्रत्यय लागतात त्यावरून सामासिक शब्दाची विभक्ती ठरवायची असते. मग नीळकंठ या शब्दाचा सामासिक विग्रह काय होईल, तर निळा आहे ज्याचा कंठ असा तो. मग यामध्ये संबंधी सर्वनाम काय आलं आहे, ज्या, आणि त्याला काय विभक्ती प्रत्यय लागला आहे, चा, आणि चा हा विभक्ती प्रत्यय कसा आहे मित्रांनो, षष्टी विभक्तीचा. तर याचं योग्य उत्तर काय आहे, षष्टी विभक्ती. समजलं विद्यार्थी मित्रांनो. तर याचप्रमाणे तुम्हाला एक शब्द देतोय ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंट करायचं आहे. गजानन या शब्दाचा विभक्ती काय आहे हे ओळखून मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. धन्यवाद.